हिमायतनगर शहरातील श्री संत गाडगेबाबा यांच्या नियोजित स्मारकासाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण झाल्याचा गंभीर आरोप उघडकीस आल्यानंतर नगर पंचायत प्रशासनाने अखेर दखल घेतली आहे। संत गाडगेबाबा स्मारक समितीने दिलेल्या लेखी निवेदनानंतर मंगळवारी नगर पंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अतिक्रमणाचा पंचनामा केला आहे। शहरातील वार्ड क्रमांक 13 मधील म्युनिसिपल मालमत्ता क्रमांक 13/21 ही जागा श्री संत गाडगे महाराजांच्या स्मारकासाठी नगर पंचायतीकडे आरक्षित असून सदर जागेवर अनधिकृत अतिक्रमण झाल्याने स्मारक उभारणीला अडथळा निर्माण झाला होता। याबाबत स्मारक समितीचे अध्यक्ष राम नरवाडे यांनी प्रशासनाकडे तातडीने अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती। स्मारक समितीच्या निवेदनात स्मारकासाठी पूर्वीच निश्चित करण्यात आलेल्या जागेवर अतिक्रमण वाढत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते। याकडे वेळेवर दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती। तर राम नरवाडे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने त्वरित पावले उचलत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। नगरपंचायत प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटवले नाही तर संत गाडगेबाबा स्मारक समिती, समस्त समाज बांधव व नांदेड जिल्ह्यातील भाविक लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील। दरम्यान चौकशीनंतर प्रशासन अतिक्रमण बाबतीत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। पण नगर पंचायतला एक निवेदन दिलं। निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे की संत गाडगे महाराज यांच्या स्मारकाची जागा उपलब्ध करून देण्यात यावी। जर ना करून दिल्यास आपण आत्मदहनाचा इशारा दिला आहे। या आत्मदहनाचा इशारा देण्याचं मुख्य कारण काय? 1976ला संत गाडगेबाबांची स्थापना झाली। इथं मंदिर उभं राहिलं आणि इथं जे कार्यक्रम झाले, बरेच कार्यक्रम झाले आणि इथं सत्यपाल बाबा आले होते, घोरटेकर जिल्हा परिषद अध्यक्ष, त्यांना जागा इथं उपलब्ध करून दिली आणि सत्यपाल बाबा म्हणले की इथं गाडगेबाबाचं मंदिर जर उभा नाही झालं तर मी येत नाही आणि मंदिर जर उभा झालं तर मी इथं येतो आणि कार्यक्रम करतो, असे सत्यपाल बाबांना सांगितलेले आहे। आणि आपले प्रकाश शिंदे ते आपल्याला म्हणलेले आहेत की बा तुमची जागा जेवढी आहे तेवढी आम्हाला देतो। ही जागा कधी आपणा संत गाडगे महाराज यांच्या स्मारकासाठी देण्यात आली होती? 1976ला आम्ही इथं खेळत होतो। पुन्हा सगळं गाववाड्या सगळ्याला, गावातल्या सगळ्या माणसाला, माझ्या लेकरा बाळाला माहीत आहे, पुन्हा सगळ्या खेड्यापाड्याला माहीत आहे। आणि हे जागा आम्हाला त्यानं देतो म्हणले, पण या जागेवर यानं अतिक्रमण केलं, त्याबद्दल मी निवेदन दिलं। आज ज्या स्थितीमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत, या ठिकाणी जे संत गाडगे महाराज यांचं जे स्मारक होतं हे सर्व जमीन उद्ध्वस्त झालं। जमीन उद्ध्वस्त होऊन किती दिवस होत आहेत? बरेच वर्ष झाले सर या गोष्टीला। या गोष्टीला 10 वर्ष झाले। पण आपली कालांतरानं काही ते डगमगली ती इमारत आणि त्यातलं जे मूर्ती होती ती त्यानं त्याच्या घरी नेऊन ठेवून दिली आणि त्यानं वचन दिलं होतं की 100% ही जागा मी स्वतः दिलेली आहे आणि मी दिलं त्या कारणाने मी तुम्हाला वापस देईल। आज जे तुम्ही आत्मदहनाचं जे हत्यार उपसलेलं आहे, उपसण्याचं कारण काय आहे नेमकं? आज आम्हाला वाटायला की बा इथे अतिक्रमण झालेलं आहे। बसूनच दिसल्यानंतर उभा राहून पाहायची काय गरज आहे? हे बघा तुम्ही शेड दाखवा, तुम्ही इथं शेड जी जागा होती आम्हाला 59 फूट अशी आणि 115 फूट अशी, तर ते आम्हाला आज नाही आमच्या नजरेमध्ये पाहिलं तर आम्हाला 24-25 फूट जागा दिसायली। इथं पुन्हा जाऊ आम्ही मागणी मागायला, दाद कोणाला मागावं? 1976चं हे बघा निमंत्रण पत्रिका आहे बघा, यांच्यावर भाई विठ्ठलभाईची बी साईन आहे याच्यावर पूर्ण शिंदेची। हां, पूर्ण टोटल हे लिगल काम आहे आमचं हे। पण आज वास्तुस्थिती पाहता तर आम्हाला असं नजरेत येण झालं आमचं। जायमुका गाडगे महाराज या जागेची तपासणी पंचनामा करण्यासाठी आलेली आहे। आपण पंचनामा करत असताना आपल्या नगर पंचायतमध्ये जे काही रेकॉर्ड असेल याची काही पाहणी वगैरे केली का? आणि तिथं काही गाडगे महाराज स्मारकाचे याची काही नोंदी काही आढळल्या आहेत? नगरपालिकेमध्ये सर्वप्रथम आपल्याला तक्रार अर्ज आला होता की ओपन स्पेस जे आहे, क्रांतिसिंह नगरचं जे लेआउट आहे त्याच्यामध्ये विना परवाना ओपन स्पेसमध्ये अतिक्रमण होत आहे अशा बाबत तक्रार आपल्याला आली होती। त्याच्या अनुषंगाने आपण त्यावेळेस नगरपालिकेचे कर्मचारी पाठवून बांधकाम बंद करण्याच्या सूचना संबंधितांना द्यावी असं आपण सांगितलं होतं। आणि त्याच्यानंतर हे बांधकाम सुरू होतं असं आम्हाला समजलं। त्याच्यानंतर आम्ही लेखी पत्र काढलेलं आहे, नोटीस काढलेलं आहे संबंधिताला की तुमचं जर म्हणणं असेल तुमची जागा आहे तर तसे कागदपत्र नगरपालिकेत सादर करा। त्यांनी आतापर्यंत तसं काही म्हणणं आपलं दाखल केलं नाही, त्याच्यासाठी आपण इथं आज पंचनामा करत आहोत। आता इथं आपण चतुसीमा घेऊया, याची मोजणी करूया आणि आपल्या ऑफिसमध्ये लेआउट आहेच आहे,
त्याच्यानुसार इथली मोजणी करून त्याच्यावर बघू ना आपण. पण open सर space मध्ये- आज तुम्ही नोटीस open सोडून space सुद्धा मध्ये हे जर येत असेल तर हे तर विना परवाना बांधकाम आहे, कारवाई तर होणार. याच्यावर काय कारवाई होणार? दंडात्मक कारवाई होणार आहे? कोणत्या काय होणार आहे? तुम्हाला जागा मालकी जरी कोणाची जरी असेल तर नगरपालिका क्षेत्रात बांधकाम करायचं झालं तर नगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते. हे बांधकाम विना परवाना हे तर सिद्ध झालेलं आहे डायरेक्ट. आता हे ओपन स्पेसवर आहे की कोणाच्या जागेवर आहे हे आपण बघूच, पण सध्या हे विना परवाना बांधकाम हे 100% खरं आहे.